भारताच्या विशाल इतिहासात अनेक समाज, परंपरा आणि संस्कृती आपल्याला पाहायला मिळतात. पण काही आडनावे अशी असतात जी फक्त नावं नसतात, तर ती एक ओळख असते, एक वारसा असतो. आणि अशीच एक ओळख म्हणजे गवळी. गवळी नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. हिरवीगार शेते, सकाळचं धुकं आणि गायींचा कळप. त्या कळपाला सांभाळणारा एक मेहनती माणूस. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, या साध्या दिसणाऱ्या नावामागे किती मोठा इतिहास दडलेला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला अजून कोणत्या आडनावाचा इतिहास पाहायचा आहे? गवळी हा शब्द गाय या शब्दावरून तयार झाला आहे, म्हणजे गायींची सेवा करणारा, दूध व्यवसाय करणारा. पण ही फक्त सुरुवात आहे. प्राचीन भारतात गायीला खूप पवित्र मानलं जात होतं आणि त्या गायींची सेवा करणारे लोक समाजात खूप महत्त्वाचे मानले जात होते. याच काळात आपल्याला एक नाव ऐकायला मिळतं, भगवान कृष्ण. लहानपणी कृष्ण गायी चरवायचे, बासरी वाजवायचे आणि गवळ्यांबरोबर जीवन जगायचे. म्हणूनच त्यांना गोपाल असं म्हटलं जातं. आणि इथूनच गवळी समाजाची ओळख निर्माण होते. कल्पना करा, एक सुंदर सकाळ, नदीकिनारी उभा असलेला एक गवळी मुलगा, त्याच्या भोवती गायी आणि सूर्य उगवत आहे. असा सिनेमॅटिक सीन तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करा, कृष्णा सीन. कालांतराने हा समाज वाढत गेला आणि इतिहासात आपली ओळख निर्माण करू लागला. गवळी समाजाचा संबंध यादव वंश यांच्याशी जोडला जातो. देवगिरीचे यादव, एक शक्तिशाली साम्राज्य. त्यांच्या काळात गोपाल संस्कृतीला खूप महत्त्व होतं. मध्ययुगात अनेक गवळी लोकांनी मराठा साम्राज्यातही भाग घेतला. ते फक्त दूध विकणारे नव्हते, तर ते शूर योद्धेही होते. त्यांच्या तलवारीने इतिहास लिहिला आणि त्यांच्या मेहनतीने समाज उभा केला. तुम्हाला मराठा योद्ध्यांवर फुल सिनेमॅटिक व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा, वॉरियर व्हिडिओ. गवळी समाजाची संस्कृती खूप समृद्ध आहे. त्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे गोकुळाष्टमी. या दिवशी संपूर्ण गावात उत्साह असतो. दहीहंडी फोडली जाते. लोक नाचतात, गातात आणि आनंद साजरा करतात. कल्पना करा, एक मोठी मानवी पिरामिड आणि वरती एक हंडी, आणि अचानक ती फुटते. पाणी सगळीकडे उडतं आणि लोक आनंदाने ओरडतात. असा 360 डिग्री सिनेमॅटिक दहीहंडी सीन पाहायचा असेल तर कमेंट करा, दहीहंडी. गावातील जीवन खूप साधं पण खूप सुंदर असतं. सकाळी लवकर उठणं, गायींचं दूध काढणं आणि मग ते दूध बाजारात विकणं. ही फक्त नोकरी नाही, ही एक परंपरा आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. आजच्या काळातही गवळी समाजाने आपली ओळख टिकवून ठेवली आहे. पण आता ते फक्त पारंपरिक व्यवसायात नाहीत. आज ते शिक्षण घेत आहेत, मोठे व्यवसाय करत आहेत आणि देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. तुम्हाला मॉडर्न गवळी सक्सेस स्टोरी पाहायची असेल तर कमेंट करा, सक्सेस स्टोरी. गवळी आडनाव हा फक्त एक शब्द नाही, तो एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे आणि एक अभिमान आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कारण अशा कथा प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पुन्हा भेटूया एका नवीन इतिहासासोबत.